नमस्कार मित्रांनो आणि चक्रीवादळासंदर्भातील अत्यंत मोठी बातमी आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होत असलेल्या एका मोठ्या हवामान बदलाबद्दल ज्याची चर्चा सध्या सर्व हवामान मॉडेल्समध्ये जोरात सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून आग्नेय बंगालचा उपसागर पुन्हा एकदा असामान्य पद्धतीने सक्रिय होत आहे। समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढलं असून वाऱ्यांचा वेग बदलू लागला आहे आणि वातावरणात ओलाव्याची पातळी झपाट्यानं वाढताना दिसत आहे। ही सर्व चिन्हे एका नवीन चक्रीवादळाची सुरुवात दर्शवत आहे। स्कायमेट आणि इतर आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्सनुसार 25 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा किंवा 26 नोव्हेंबरच्या पहाटे आग्नेय बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता खूप वाढली आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र जसं सक्रिय होईल तसं ते पुढील काही दिवसात तीव्र खोल दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित होऊ शकतं। तेथून हळूहळू एक चक्रीवादळ विकसित होण्याचे संकेत दिसत आहेत आणि या संभाव्य चक्रीवादळाचं नाव ठेवण्यात आलं आहे सैन्यार म्हणजेच सिंह। हे नाव संयुक्त अरब अमिरातीच्या प्रस्तावावरून ठेवलं गेलंय। हवामान खात्याच्या मते अजून या प्रणालीने कोणतेही अधिकृत चक्रीवादळाचे स्वरूप धारण केलं नाही, पण वातावरणातील सर्व परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची तीव्रता, ओलाव्याचं प्रमाण या सर्व गोष्टी एकत्र येऊन चक्रीवादळ तयार होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करत आहेत। हे सर्व पाहता हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 27 नोव्हेंबर नंतर सैन्यार अधिक तीव्र होऊ शकतं आणि चक्रीवादळाचं स्पष्ट संकेत दिसून येत आहेत। पण लक्षात ठेवा, बंगालचा उपसागर हा हवामानातील सर्वात जलद बदलणारा भाग मानला जात असल्यामुळं 27 नोव्हेंबरपूर्वी कोणताही अंदाज पूर्णपणे खात्रीशीर सांगता येत नाही। जर ही प्रणाली नियोजितप्रमाणे विकसित झाली तर तिचा प्रभाव तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशाच्या आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो। 28 ते 29 नोव्हेंबर दरम्यान या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। जोरदार वारे आणि किनारी भागात पूरस्थिती तयार होण्याचा धोका असून हवामान खात्याच्या मते जेव्हा ही प्रणाली एका खोल दाबाच्या पट्ट्यात पोहोचेल तेव्हाच तिचा अचूक मार्ग, वेग, किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता किंवा बदलण्याची शक्यता स्पष्टपणे सांगता येईल। किनारी भागातील लोकांसाठी फिशिंग ॲक्टिव्हिटी, समुद्रातील हालचाली आणि हवामानातील अचानक बदलांचं निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे। आम्ही तुमच्यासाठी हवामानाचे प्रत्येक अपडेट्स, प्रत्येक बदल आणि सैन्यार चक्रीवादळाचे मार्गदर्शन सर्वात आधी येथेच घेऊन येणार आहोत। मित्रांनो, हवामान बदल वेगाने होत आहेत। आजची छोटी प्रणाली उद्या मोठे रूप धारण करू शकते, म्हणून हवामानाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले रहा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।